नार दृष्ट पडली. आता असं होऊन तुला काय माणूस की ना आम्हाला सांगत आलाय काय झालं काय? आता तसंच आहे, एखादी अँब्युलन्स बोलवायची आंबोलीस का? त्याला आता दवाखान्यात न्यायला. म्हणलं नाही की काय म्हणतो? माणिक चौकातून जात असताना गोष्ट इथे झालेली हा. हिरव्या रंगाच्या नाडीवर नार खाली पडली नाही नाही नाही, तुम्ही दोघ जण जरा कानातला पळ काढून घ्या. अरे नार खाली पडली नाही, दृष्टी पडली. बघितलीस होय? हा. बरोबर बरोबर सकाळचा प्रहर सकाळ 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 हा. आणि ते गच्चीवरती केस वाळवा थांबलेली आणि मी माडीच्या खालून निघालेलो. थांब 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 आता कशावरती म्हणलं माडीच्या गच्चीवरती केस वाळवत थांबली होती. कशावरती गच्चीवरती. बर का बूट खायचं बोललो म्हणजे गच्चीवरती केस सकाळचा प्रहार हा. केस वाळवत उभा राहिलेली आणि मी खालून निघालेलो. सनवर तुझी नजर गेली असेल. पाहिलं आता तुला काय सगळी केसच दिसणार. खाल्लं काय दिसायला आहे रे? वर बघ अरे तसं नाही. हा? पण ती उभी होती कुठं तुम्हाला माहितीये? कुठे होते उभी होती खिडकीला मला पहा. हा. उभी होती खिडकीला मला पाहता तात दडली. झाला मनाला हात घालता आकाशात वीज कडकडली. आणि म्हणून असतानाच वीज कडकडावी अशा प्रमाणे तिचं सौंदर्य. तो खाल्लं बघितलं असेल हा. खिडकीत उभा होती हो. तुला तोंड दावलंय आणि मागे अगदी बरोबर आहे. तुला बरोबर आहे. असं तोंड दावलंय आणि लगेच काय आहे? प्रभाकर पाल असेल पाल पाणी एवढ्या लांबडं दिसते बरं. नालाय का पाली इतक्या लांब दिसेल का? अरे, हा? तसं नाही. मागं. लगेच मागे. तेवढं तुझं त्या गेलेलं आहे. माझं लक्ष लगेच गेलं. पाल नव्हती मग एवढ्या लांब दिसते म्हणलं हा घोरपड असं पण माडी उचलली होती. काय सांगू नका. बरं हा. पण त्याचा अलंकार काय होता तुम्हाला माहिती आहे? काय होता नेसो चंद्रकला काळी गोळीवाला हा. शानखडी काढली. रूपवनारीच्या स्वरूपाची ग्रहदशा घडली. एवढ्या उशीर तू तिथे थांबला होता काय सांगायचं बाबा. आणि हे सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की हे व्यर्थ जीवन जगण्यात काय अर्थ आहे. अरे एवढ्या उशीर तिथे थांबलाय आणि मग शेवटी काय झालं तुम्हाला माहिती आहे? काय म्हणत काळी काळी काढली तर तू तिथे होता काळी काळी काढली काय गाढवा. काळी काळी छान खडी काढली. अरे नालाय का काळी काळी काढली नाही चोळीवर छान छत्री काढली. हा छडी खडी खडी चड्डी काढली का मग खडी खडी काढली. खडी खडी तत्व आला असता का तसं बघून तिथं आला नसता इकडून मात्र तो गाढवानं तुम्हाला काय चड्डी काढल्यावर तू थांबती की छडी डाय खडी खडी. काय ऐकलं परत बा? आणि हे सगळं पाहिल्यानंतर गोरख काय सांगू तुला. ए,
आता आमची काय कापडे फाडायला लागले का मला कापड पाडून गोसावी वेळ झाला. आणि तुझी फाडकी ही जाळ की हा? लोकांना ऐर केलेलं एवढंच आहे रे. मला आम्ही परकाने वाळू घातलेले उचलून घेऊन येतो या तिने आम्हाला बोंबलत बसायला तुम्ही आम्हाला आता हे सगळं फाडून आम्हाला उड्डाण पुढाखाली बसव. हा? तसं आहे मित्रांनो. म्हणून मी सांगतो त्या माणसाला शरण जायला. कुठल्या तुझ्यासाठी काय बी सांग. सांगू तुम्हाला आम्हाला जंगल पाणी नारीला वळख सोडली. बाबा म्हणून त्या माणसाला शरण जावे आपण. अशी माझी अवस्था झाली मित्रांनो. आता तुम्हाला जेवण घालण्याची जर इच्छा असेल चहा चहा नाही नाश्ता नाही हे तुलाच पैसे देते का आम्ही चहा नाही आम्ही मरायला लागलो. अहो सगळी त्यालाच कसे देत आहे आम्हाला द्या की एक. आम्हाला चहा तरी कोण आमचे देतं? मेजर साहेब पैसे त्यांनी 500 रुपये आणि आमचे आबा दादा त्यांनी 100 रुपये दिले. मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे. ए बाबा आपण कोणाला भेट मागतो मी तुला सांगतो ऐक मग चलताच गावला जाऊ स्टँडवर जाऊन आपण पाहायला फडकी बांधून बसू. त्याच्यापेक्षा माझ्याकडे उपाय नाही चांगला आहे. त्यांना कुणाला उपाय बी मिळून हं. सुपारीच घ्यायची कुणाची कार्यक्रमाची अरे सुपारी आपल्याला देत नाही ते लंकाला जयसिंगला देते सगळीकडे आमच्या अरे वा. मित्रांनो जेवणाची द्या बघा. चला पटकन जाऊ. तुझी बाई बघितल्या तिच्याकडे जेवणाकडे जायचं. आज तुमचंच नाचलं माझी माझं अरे ते याद घालवा की तुम्ही याड घालून बाईला जाऊन सांगून ह्याला चांगला फोडायला तुला याद लागलंय ती घालवा तेवढं त्याला बायांचा लय नाद आहे. नाद आहे. आपण एक काम करूया कुणाचं? त्या बाईकडे जाऊया त्या बाईला शिकवूया हा. आणि ह्याला चांगला कोडून आणूया. आपण त्या बाईलाच काम करूया. होय होय तुझी बाबा झाली बघ तुझी बघ आता होता माझी तर पहिली बाबा झाली अरे तू कसा नेमका पैसा टायमाला पुढे आणा ही पटलं बघा आम्हाला पैसे दिले त्याला मोकळा हात द्या आम्ही तुम्ही 50 बसा त्याने 200 खाऊन नेले बरं आहे हे घ्या. हो, इथली. तिथंच पुतळा आहे कसला आहे? नाला का बाया माणूस आहे. त्याला का बोल केलं बाई दांड आहे राम राम घाल. आपण सांगेल ते काम करते बाई दांड आहे. काम करून असं वाटतंय आपल्या दोघांचं दोघंच मी मात्र- आपण सांगेल की मी बोलतो की. नमस्कार नमस्कार तुमची आमची ओळख नाही ओळख नाही ना बाई लई लांबवून आलोय ओळख नसताना नमस्कार घातला मी सुद्धा नमस्कार घातला आणि तिची ऐकशील बाबा तो बोलतोय कसा बाबा काय म्हणला? लाज वाटते का वाढ जरा काय की तुझं ए हलकटा काय किती चांगलं बोलतो म्हणतोय लांबून आलाय का कंबरला पेरा देऊन आलाय लई लांबून आलोय लांबून आलो पण का आला कशासाठी लांबून आलोय हो. आणि मला जे बोलायला लागला तुम्ही हो. तुमचं काही काम आहे हो का काय म्हणजे बोलली काम झालं आहे काम आहे. काय काम काय चौघा आलोय सांगतो की का आलोय सांगतो तुझ्या आईचा हलकत झालाय तुझ्या मग कधी तुला बोलायचं गेलं चौघ आली चौघ कसं उपसा कशाला आला? पुढचं मी सांगणार आहे हो कधी सांगणार आहे चौघा आलोय तुमची आमची ओळख नाही नाहीच ना मग मेहरबानी एका परक्या स्त्रीला बोलायचं म्हणजे अवघड आहे बरोबर आहे आज तुम्ही माझ्याशी संपर्क साधताय मोठं नशीब आहे एका माणसाला कोण बोलायला लागलं कोण बोलायला लागलं पहिला धाडस आहे बरं का तुमचं हा
घरच्या माणसाला न्याट करून बोलणं धाडच आहे. अरे ती का बोलायला लागल्यात त्यांचाही भाऊ तुझ्यासारखा होता. हाय असा 400 किलोमीटर चालत जाईल. आपण आम्ही ती काम सांगतो का माझा मी सांगू? हे त्यांचा आभार मागतोय. कसं काय तुमच्याकडे ओळख नाही चौघा आलो. मग का आला? काय नाही काय जेवणा खावण्याची सोय होईल का? काय कुठला? बायला बोलायच्या पद्धत आहे का काय? काय केलं सा? आता बायला पैसे गेले काय म्हणलं का जेवढा बाल्या मगा तर उष्ण फिरू नको. 5 मिनिटं तर होऊ दे. कसा वाटला आमचा गावाला? अरे पण या बायला बसून मला जेवणा खाण्याची काय सोय होईल का? तोंड पेटवतो. जेवणा खाण्याची बाबा आणि ती बायला बघून बिघडले समजा. काय झालं बायला सांगू का काय? नको बायला सांग म्हणा प्रभाकर शेठ आलेत म्हणा. आणि मग एवढ्यावर काम होते गप काम एवढं काम होतं आता आणि मी काम केल्याशिवाय मी इथनं जात नाही रे काय पाहिजे. पैसे द्यायची सुद्धा गरज नाही. काय झाले काय तुम्हाला? सांगतो की तू जर बायला केलं सांगितल्याला बोलला तरच आपलं वजन बसणार. अरे ही त्याचं कामच करणार आहे तर मी हे प्रभाकर भाचा आहे मामाचं काम करायचं. मामाचं काम करा घ्यायला पडलो तर पुन्हा बोला. बघा का मामाचं कामच करतो सोडून काय. तुम्हाला काय माहित आहे का नाही ना. मामा आमचा प्रभाकर तुम्हाला माहित आहे का? आमचा मामा प्रभाकर ऐकून माहिती. तुम्ही आता प्रत्यक्षात बघणार आहात. म्हणजे होय काय सांगा तुमची म्हणजे पोच सांगा. आमचा मामा आहे का नाही आमचा प्रभाकर मामाला शेत आले. तो काय सांगितलं होतं? अरे शेठ आलेत म्हणून का? ती बाई चालली नाही तर काय नाराज. त्याला कसला आलं म्हणून बायला सांगायला गेला नाराज. हा जोच म्हणलाय सांग. तिच्या घरात तिच्या भावाला मुलाला कमी ऐकली. आमच्या घराची जी खाणी सुमारी काढायचं धरलंय तुम्ही, आम्ही काय सांगत गेले? तुमच्या काही मनात आले का? काय काढायची तो कधी कशासाठी आणला? तुम्ही काय सांगू सरा माझं? अरे गाडवानं तुम्हाला काय? पाहुणे बसून मला कसं झालंय? काय झाले? काय झालं?